नाशिक मधलं कॉर्पोरेट जिहाद प्रकरण सध्या खूप गाजतंय। नोकरीच्या बहाण्याने धर्मांतर करायला लावणारं हे मोठं कांड। पण ह्यांनी हा प्लॅन रचला कसा? या रॅकेटचं मुख्य टार्गेट होत्या 18 ते 25 वयोगटातील मुली, ज्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे आणि ज्यांना नोकरीची नितांत गरज आहे अशा मुलींना गाठलं जायचं। सुरुवातीला चांगल्या पगाराचं आमिष दाखवून नोकरीवर ठेवलं जायचं, मग त्यांच्यावर धार्मिक सक्ती केली जायची। मुलींना टिकली आणि लिपस्टिक लावण्यास सक्त मनाई होती। दिवसातून ठराविक वेळी नमाज पठणाची सक्ती केली जायची आणि हिंदू धर्माबद्दल गैरसमज पसरवून त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जायचं। फक्त पुरुषच नाही तर विशिष्ट धर्माच्या महिला सहकारीही हिंदू धर्मीय मुलींना तुला विशिष्ट धर्माचा पोशाख छान दिसेल, एकदा ट्राय करून बघ ना, असं सांगून त्यांना मानसिकरित्या तयार करण्याचा प्रयत्न करत असत। ही बाब केवळ धर्मापर्यंत मर्यादित नव्हती। काही मुलींनी असा आरोप केलाय की त्यांना जबरदस्तीने गोमांस खाऊ घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलाय। संशयित आरोपीने एका मुलीवर अशा प्रकारे प्रभाव टाकला होता की तिने सलग 2 वर्षे महिनाभर उपवास पकडण्यास सुरुवात केली होती। संशयित दानिश हा विवाहित असल्याचे तिच्या टीम लीडरने अनेकदा सांगितले। तिची समजूत काढली, मात्र तिला यावर विश्वासच बसत नव्हता। तसेच या प्रक्रियेत तरुणींना रिसॉर्टवर नेऊन लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचेही धक्कादायक दावे समोर आले आहेत। या कंपनीत सुरू असलेल्या प्रकारचा आणखीन एक पुरावा समोर आल्याची माहिती मिळत आहे। एका तरुणीला आणि संशयित तरुणाला कंपनीच्या टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत कर्मचाऱ्यांनी पकडले होते। हे सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद होऊनही वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने ते प्रकरण दाबून टाकण्यात आलं। या छळाला कंटाळून अनेक तरुणींनी यापूर्वीच नोकरी सोडल्याचे देखील समजतं। कंपनीत विशिष्ट समुदायातील तरुण तरुणींचा एक व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्ह होता। या ग्रुपवर केवळ कंपनीतील राजकारण नाही तर पुढचे लक्ष कोणाला करायचे यावरही चर्चा व्हायची। विशेष म्हणजे ज्या तरुणींना जाळ्यात ओढलं जायचं त्यांच्यासाठी पुन्हा एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्यांचे ब्रेन वॉश केले जात असे। संशयित तरुण स्वतःला सिंगल असल्याचे भासवून तरुणींचे कौतुक करायचे, त्यांच्याशी गोड बोलून फ्लर्टिंग करायचे आणि नंतर जेवणाच्या बहाण्याने बाहेर न्यायचे। कंपनीतील कामाचा फायदा घेत तुला हव्या त्या ठिकाणी बदली करून देतो किंवा रजा मिळवून देतो असं सांगून त्यांना जाळ्यात ओढलं जायचं। केवळ महिलाच नाही तर एका पुरुष कर्मचाऱ्याला देखील सक्तीने धर्मांतर करायला लावल्याचा प्रकार उघड झाला आहे। गुन्हे दाखल होताच कंपनीचे HR प्रमुख अश्विनी अशोक चैनानी ही पुण्यात पसार झाली होती। या सर्व धक्कादायक प्रकरणामुळे आता नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या वागणुकीवर आणि तिथल्या वातावरणावर लक्ष ठेवणं गरजेचं झालं आहे। तुम्हाला काय वाटतं? यावर कोणती मजबूत पावलं उचलायला हवी? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इनसाइट स्टोरीसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा जबरी खबर।